भगिनीनो, मी फादर डॉक्टर पॅट्रिक मार्सेलिन डिसूजा. आज मी लूक शुभवर्तमान अध्याय 10 वचन 25 ते 37 चांगल्या शोमरोण्याचा दृष्टांत यावर चिंतन करत आहे. हा उतारा गुगलवर उपलब्ध आहे. कृपया हा उतारा संपूर्णपणे एकत्र वाचा, म्हणजे तुम्हाला हे चिंतन चांगल्या प्रकारे समजू शकेल. मी लिली आणि मार्गरेटच्या हृदयस्पर्शी कथेने या चिंतनाची सुरुवात करत आहे. एकदा लिली या 7 वर्षाच्या एका मुलीला एका बागेमध्ये एक म्हातारी स्त्री दिसली, जी बसली होती तिथे एका बाकावर आणि खूप दुःखी होती. लिली तिच्याकडे गेली आणि तिला सांगितलं, तिने हाक मारली. हाक म्हणजे तिच्याकडे ती गेली आणि तिला सांगितलं की मॅडम, तुम्ही एवढे दुःखी का आहात? त्यावेळेला त्या मार्गरेटला आश्चर्य वाटले की एक छोटी मुलगी माझ्याकडे येऊन मला प्रश्न विचारत आहे. आणि ती म्हणाली की माझ्या पतीच्या निधनानंतर मी खूप दुःखी झालेली आहे, कारण मला एकटं एकटं वाटतं. आणि मग तिने तिच्या घराविषयी कुटुंबाविषयी सांगायला सुरुवात केली. आणि लिली मग तिथे बसली तिच्याजवळ काही वेळ. दररोज लिली शाळेतून आल्यानंतर त्या गार्डनमध्ये जायची आणि मार्गरेट बरोबर बसायची. हळूहळू दोन्ही चांगल्या मैत्रिणी झाल्या आणि लिलीने मार्गरेटविषयी आपल्या घरी सांगितलं. मग तिचे आईवडीलही मार्गरेटला कधी कधी आपल्या घरी बोलावू लागले काही प्रोग्रामसाठी वगैरे. आणि हळूहळू मार्गरेटचं जीवन बदललं. ते पहिल्यासारखी दुःखी आणि एकटी एकटी राहिली नाही, तर तिच्या जीवनामध्ये आनंद फुलू लागला. एकदा नियमशास्त्राचा एक जाणकार येशूला विचारतो, अनंत काळचे जीवन मिळवण्यासाठी मी काय करावे? येशूने त्यालाच विचारलं की नियमशास्त्रामध्ये काय लिहिले आहे? आणि मग त्या माणसाने उत्तर दिलं, तुमचा प्रभू परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण मनाने प्रेम करा आणि तुमच्या शेजाऱ्यावर तुमच्यासारखेच स्वतःसारखेच प्रेम करा. येशूने सांगितलं, तू बरोबर उत्तर दिलं आहेस, तू हे कर म्हणजे तू जगशील. येशूला काय सांगायचं होतं की खरं प्रेम शब्दात नाही तर कृतीमध्ये असते. परंतु तो माणूस स्वतःला नीतिमान ठरवू इच्छित होता. त्याने येशूला विचारले, पण मग माझा शेजारी कोण आहे? येशूने त्याला शेजारी कोण आहे स्पष्ट करण्यासाठी एक दाखला सांगितला, दृष्टांत सांगितला. तो म्हणाला की एक माणूस जेरुसलेमहून यरिहोला जात होता आणि त्याला रस्त्यामध्ये काही गुंडांनी पकडलं, दरोडेखोरांनी पकडलं, त्याला मारहाण केली आणि त्याला अर्धमेला करून रस्त्यावर सोडून ते निघून गेले. त्या रस्त्यावरून एक याजक आला. त्याने या माणसाकडे थुंकूनही बघितलं नाही, त्याला बघितलं पण तो निघून गेला. तसाच त्याला मदत करायला तो थांबला नाही. एक याजक आला, तसाच एक लेवीही आला. तोही याच्याकडे न बघता किंवा बघून न बघल्यासारखं करून निघून गेला. हे याजक आणि लेवी यांचा जो धर्म होता तो फक्त विधी आणि मौखिक प्रार्थना पुरताच मर्यादित होता. त्यांची आध्यात्मिकता वरवरची होती. त्यांच्या हृदयामध्ये लोकांविषयी प्रेम नव्हतं. खरी प्रार्थना ही आपल्याला लोकांवर प्रेम करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी, काहीतरी सकारात्मक करण्यासाठी प्रेरित करते. त्याचप्रमाणे पुनर्संचयनाची गरज असलेल्या पर्यावरणाची काळजी घेण्यास आणि काहीतरी सकारात्मक करण्यास प्रेरित करते. म्हणजे शेजाऱ्यांना मदत करणे, त्याचप्रमाणे पर्यावरणासाठी काहीतरी चांगलं करणे, या दोन्ही गोष्टी करण्यासाठी खरी प्रार्थना आपल्याला प्रेरित करत असते. मग येशूने त्या नियमशास्त्राच्या शिक्षकाला विचारलं की शोमरोनी माणसाने, लुटारूंनी पकडलेल्या व्यक्तीसाठी जे काही केलेलं आहे ते तुम्ही करायला पाहिजे. कारण येशूने त्याला प्रश्न विचारला होता की इथे कोण खरा शेजारी आहे? ज्या वेळेला त्या माणसाला रस्त्यावर टाकून दरोडेखोर निघून गेले होते, त्यावेळेला एक याजक आला, एक लेवी आला आणि मग शोमरोनी आला. आणि तिघापैकी कोण खरा आपला नेबर म्हणजे त्याचा शेजारी म्हणला? मग त्या माणसाने उत्तर दिलं की ज्याने त्याला मदत केली तो खरा शेजारी होता. पण
जो मदत करतो तोच फक्त शेजारी असतो का? नाही. शेजारी हा पण असतो की जो गरजू आहे, गरजू लोक पण शेजारी आहेत. म्हणजे ह्या दाखल्यामध्ये, दृष्टांतामध्ये ज्या माणसाला रस्त्यावर टाकलेलं होतं तोही शेजारी की ज्याला मदतीची गरज आहे, आणि ज्यांनी त्याला मदत केली तोही शेजारी. जगामध्ये खूप लोक आहेत की ज्यांना खूप गरजा आहेत, जे दुःखी कष्टी आहेत. अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत, जे कधी बरे होणार नाहीत. अनेक लोक अपघातामध्ये सापडलेले आहेत. अनेक लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये अपयश आलेलं आहे. अनेक लोकांचं शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक शोषण झालेलं आहे. नैसर्गिक आणि माणसाने निर्माण केलेल्या समस्यामध्ये अनेक लोक अडकलेले आहेत. या सर्व लोकांना मदतीची गरज आहे, आणि हे सर्व लोक जणू काही परमेश्वराकडे विनंती करत आहेत मदतीसाठी. मग अशा लोकांना आपण काय करू शकतो? ते आपले शेजारी आहेत, आणि शेजाऱ्यांना मदत करणे ही ख्रिस्ताने आपल्याला दिलेली शिकवण आहे. आपण 2 प्रकारे मदत करू शकतो. एक वैयक्तिक मदत, त्यावेळेला आपल्याला अशी काही माणसं आढळतील किंवा पुष्कळ वेळेला ती माणसं आपल्याकडे येतात आणि आपल्याला विनंती करतात मदतीसाठी. अशा वेळेला आपण त्यांना स्वतः वैयक्तिकरित्या मदत करू शकतो. ऑफकोर्स असं कुणीही सांगत नाही की तुमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करा आणि तुमचं सर्व काही गरिबांना द्या, नाही, तसं नाही. पण तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवल्यानंतर तुमच्याकडे अपेक्षित असा निधी आहे, आणि त्यातला काही निधी तुम्ही लोकांसाठी वापरू शकतो अशी परिस्थिती असेल तर तुम्ही लोकांना वैयक्तिकरित्या मदत करू शकता. कधी कधी एखादं काहीतरी वाईट कुठेतरी घडतं, अपघात घडतो, नैसर्गिक किंवा माणसाने तयार केलेला काहीतरी प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, त्यामध्ये अनेक माणसं अडकतात, पूर येतात, मोठे अपघात होतात, वादळ येतं, अनेक घरं, गावं उद्ध्वस्त होतात. अशा वेळेला मग चर्चतर्फे, ख्रिस्त सभेतर्फे किंवा काही NGO तर्फे किंवा सरकारतर्फे किंवा काही वर्तमानपत्राद्वारे आवाहन केलं जातं मदतीसाठी. अशा वेळेला आपण तिथेही मदत करू शकतो. मग आपली मदत मग ती योग्य स्थळी योग्य लोकांना पोहोचेल अशा जर संस्थेकडे आपण पैसे दिले, मदत केली, तर ती मदत त्या गरजू लोकांना मदत म्हणून मिळू शकते. आणि मग स्वर्गीय पिता आपला जो आहे, जो आपण जे काही करतो ते सर्व पाहतो, तो आपल्याला नक्कीच मदत करणार आहे, आपल्याला त्याचं बक्षीस देणार आहे. पण आपल्याला फक्त परमेश्वराने बक्षीस द्यावं म्हणून या गोष्टी करायच्या असं नाही, तर आपलं ते कर्तव्य आहे, ती ख्रिस्ताची शिकवण आहे. येशूने म्हटलेलं आहे, तुमची देणगी गुप्तपणे द्या, म्हणजे तुमचा पिता जो सर्व काही पाहतो तो तुम्हाला बक्षीस देईल. माझे हे चिंतन मला एका गरीब मुलाच्या हृदयस्पर्शी कथेने संपवायचं आहे, ज्याला एका तरुण दयाळू महिलेने पैसे नसताना 1 ग्लास दूध दिले होते. एक गरीब मुलगा होता जो त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घरोघरी जाऊन वस्तू विकायचा. एकदा तो खूप दमलेला होता, त्याला भूक लागली होती, तर त्याने एका घराची बेल वाजवली. एक तरुण स्त्री बाहेर आली. त्याला थोडीशी लाज वाटली की तिच्याकडे जेवण कसं मागायचं. फक्त त्यांनी सांगितलं की मला 1 ग्लास पाणी द्या. पण त्या बाईला समजलं की हा भुकेला मुलगा आहे. मग तिने मध्ये जाऊन एक ग्लास भरून दूध आणलं आणि त्याला दिलं. त्याने ते दूध पिलं आणि तिला विचारलं की मॅडम, याचे केवढे पैसे मी तुम्हाला द्यायचे. त्यावेळेला तिने सांगितलं की बाळा, मला काहीही द्यायची गरज नाही. तर मग तो मुलगा तिथून निघून गेला. अनेक वर्षे निघून गेल्यानंतर एका हॉस्पिटलमध्ये एक बाईला आणलं होतं, जिला असा एक आजार झाला होता की त्यातून ऑपरेशनची गरज होती, आणि इथे एक रेअर असं ऑपरेशन असणार होतं, दुर्मिळ असं ऑपरेशन असणार होतं. आणि इथे करण्यासाठी आजूबाजूच्या शहरामध्ये बघ एकच डॉक्टर होते जे या ऑपरेशनसाठी खूप फेमस होते. त्यांचं नाव होतं डॉक्टर हॉवर्ड केली. त्यांना बोलावण्यात आलं. त्यांनी ते ऑपरेशन केलं. ऑपरेशन नंतर ती बाई काही तास अनकॉन्शियस होती, आणि ज्यावेळेला तिचे डोळे उघडले त्यावेळेला ती विचार करू लागली की माझ्या मोठ्या ऑपरेशनसाठी जो काही खर्च येईल ते बिल मी कसं भरणार. थोड्या वेळा तिच्याकडे कोणीतरी ते बिल आणून दिलं आणि सांगितलं की हे तुझं बिल आहे. तर ती घाबरतच तिने ते बिल हातामध्ये घेतलं
आणि ते वाचायला सुरुवात केली आणि शेवटी खाली लिहिलं होतं, 1 ग्लास दुधाने पूर्ण पैसे दिलेले आहेत. आणि तिला आश्चर्य वाटलं. हो, तुम्ही पण विचार करत असाल की हे कोणी लिहिलं होतं, आणि तुमचा गेस बरोबर आहे. जे लिहिलं होतं ते होते डॉक्टर हॉवर्ड केली यांनी ऑपरेशन केलेलं होतं. आणि तिसरी जिने हा डॉक्टर लहान असताना गरीब असताना त्याला 1 ग्लास दूध दिलं होतं आणि त्याचे पैसे घेतले नव्हते. ऑपरेशन करायच्या अगोदर डॉक्टरने त्या बाईकडे बघितलं आणि त्यांना जाणवलं की हीच ती बाई आहे जिने आपल्याकडे पैसे नसताना सुद्धा 1 ग्लास दूध दिलेलं होतं. प्रिय बंधू भगिनींनो, आपण माझा हा व्हिडिओ आणि माझे चिंतन शांतपणे, प्रेमाने आणि लक्षपूर्वक ऐकले पाहिले त्याबद्दल मी तुमच्यावर ऋणी आहे. कृपया हे मनन तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा. माझे एक चॅनल आहे यूट्यूबवर ज्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा. माझ्या चॅनलला पुरस्कृत करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना सांगा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी. माझी एक वेबसाईट आहे https://worldofemotions.in. या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून माझं ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक तुम्ही ई-बुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता. वेबसाईटवर रजिस्ट्रेशन फ्री आहे आणि पुस्तकसुद्धा डाउनलोड करण्यासाठी फ्री आहे. तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. ज्या कॅथलिक लोकांना कन्फेशन करायचं आहे तेही माझ्याकडे येऊ शकतात. मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिणे, ती प्रसिद्ध करणे आणि माझ्या वेबसाईटवरती मोफत डाउनलोड करण्यासाठी ठेवणे, शुभवर्तमानातील वचनाचे व्हिडिओ ऑडिओ करून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, हे जे काही कार्य करत आहे त्यासाठी खूप खर्च होतो. तुमच्या मदतीशिवाय हे कार्य पुढे चालू ठेवणे शक्य नाही. ज्यांना मला मदत करायची आहे त्यांनी माझ्या 7030447934 या नंबरावर जीपे द्वारा सहाय्य करावे किंवा माझ्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती. आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. हे स्वर्गीय पित्या, जे हे मला ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत आणि जे मला आर्थिक मदत करत आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद दे. त्यांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव. त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. आमेन. थँक्यू.